या बुलेटिनच्या सुरुवातीला दोन मोठ्या बातम्या पाहूयात। एक देश एक निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलेला आहे। केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे देशात डिसेंबरमध्येच निवडणुका होण्याची शक्यता आहे। केंद्र सरकारने 18 ते 22 सप्टेंबरला संसदेचे विशेष अधिवेशन बोलावलंय आणि या 5 दिवसांच्या विशेष अधिवेशनात 6 विधेयकं मांडली जाणार असल्याची माहिती मिळते। केंद्र सरकार या विशेष अधिवेशनात एक देश एक निवडणूक या संदर्भातील विधेयक मांडणार असल्याची जोरदार चर्चा आहे। तर वन नेशन वन इलेक्शनसाठी एका समितीची स्थापना करण्यात आली आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आली आहे। विरोधकांना शह देणं म्हणजे तुम्ही राजकीय खेळी प्रत्येक गोष्टीमध्ये करताय। वन नेशन वन इलेक्शन याचं प्रत्येक पार्टी याबद्दल प्रत्येकाचं मत आहे। मत विचारात घेतल्याशिवाय किंवा सखोल त्याचा ज्यावेळेला तुम्ही हे करणार विचार करणार त्यावेळेला आपण बऱ्याचशा गोष्टी आहेत कशा रीतीनं या एवढ्या मोठ्या निर्णयाला सामोरं जाणार, कशा रीतीनं हा निर्णय ठेवू शकाल याचं फार महत्त्वाचं चिंतन होणं मंथन होणं हे गरजेचं आहे। आणि एकाकी अशा रीतीने टाकणं मला नाही वाटत अशा प्रकारचं हे केंद्र सरकारचं। आताची एक मोठी बातमी ती म्हणजे एक देश एक निवडणुकीसाठी हालचालींना वेग आलाय। यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे। माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन केली गेली आहे। न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी ही माहिती दिली। एक देश एक निवडणूक घेता येईल का याचा अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन केली गेली आहे। या संदर्भात आपण अधिक बोलणार आहोत। ज्येष्ठ पत्रकार संजय औटे आपल्यासोबत फोन लाईनवरती जोडले गेले। संजय सर, स्वागत तुमचं न्यूज 18 लोकमतमध्ये। आणि एक देश एक निवडणूक या संदर्भात माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली जी काही समिती नेमली गेली आणि ज्या हालचालींना वेग आलेला आहे देशात सध्या त्याबद्दल श्वेता, मला असं वाटतं मुळामध्ये एक देश एक निवडणूक या दिशेनं हे सरकार जाणार अशी अपेक्षा होती। कारण मुळामध्ये वन नेशन वन लीडर वन पार्टी वन व्हॉइस वन लँग्वेज अशा प्रकारे सगळा पुरस्कार केला जात होता। त्यामुळे आता एक देश एक निवडणूक मुळामध्ये असं लक्षात घेतलं पाहिजे आपण की भारतामध्ये जेवढी राज्य आहे त्या राज्यांचा विचार केला तर साधारणपणे फक्त 30% लोकसंख्या ही नरेंद्र मोदींच्या सोबत आहे आणि 70% लोकसंख्या ही नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आहे राज्याच्या स्तरावर। कर्नाटकचा निकाल आपण बघितलेला आहे। आता राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा राज्यांमध्ये निवडणूक आहे आणि या सगळ्या राज्यांमधलं चित्र हे साधारणपणे भाजपला अनुकूल आहे असं नाही। अशा वेळी जर आपल्याला पूर्णपणे एक लक्षात घ्या की भारताची व्यवस्था ही संघराज्य व्यवस्था आहे। त्यामुळे केंद्र महत्वाचं आहेच, पण त्याचवेळी राज्यांना सुद्धा तेवढेच अधिकार आहेत, राज्यही तेवढीच महत्वाचे आहे। मात्र तुम्ही जर बघितलं तर 2014 नंतर एकूण नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्ष यांनी साधारणपणे सगळी लोकशाही जी आपली लोकशाही संसदीय लोकशाही आहे, पण या संसदीय लोकशाहीचं प्रारूप हे अध्यक्षीय लोकशाहीच्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न सातत्यानं सुरू ठेवलेला आहे। त्यामुळे नरेंद्र मोदी हा एकमेव चेहरा, एक पोस्टर बॉय आणि त्या चेहऱ्यावर बाकी सगळ्या निवडणुका बाकी सगळ्या गोष्टी असा प्रयत्न भाजपचा 2014 पासून आहे। मला असं वाटतं की वन नेशन वन इलेक्शनचा प्रयत्न त्यांचा जो आहे त्याच्यामध्ये अर्थातच नरेंद्र मोदींचा करिश्मा आणि चेहरा जो आहे त्याच्या आधारावर राज्यातल्याही निवडणुका तेवढ्याच महत्वाच्या होतील। आणि जेव्हा मध्य प्रदेश, छत्तीसगड किंवा राजस्थान अशा निवडणुका होतील आणि लोकसभा पण त्याच वेळी असेल तेव्हा लोकसभेतल्या नरेंद्र मोदींच्या करिश्म्याचा फायदा राज्यातल्या निवडणुकांना व्हावा आणि त्यामुळे मग सगळ्या निवडणुका एकत्र झाल्या तर आपोआपच केंद्राबरोबर राज्यांच्याही निवडणुका सोप्या होतील आणि त्या निवडणुका जिंकता येतील असा होरा भाजपचा असावा असं मला वाटतंय। तुम्ही जर बघितलं तर अगदी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये सुद्धा भाजपनं ज्या प्रकारचा प्रचार केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मुळामध्ये केंद्रात ज्यांची सत्ता आहे त्यांचीच राज्यात पण पाहिजे, त्यांचीच महानगरपालिकेत पाहिजे, त्यांचीच जिल्हा परिषदेमध्ये पाहिजे। त्यामुळे एका अर्थानं सत्तेचं केंद्रीकरण करण्याचा प्रयत्न जो आहे तो भाजपचा आहे आणि मला असं वाटतं की भाजपच्या एकूण राजकारणाचं प्रारूप या स्वरूपाचं आहे, नरेंद्र मोदींच्या राजकारणाचं प्रारूप या स्वरूपाचं आहे। खरं म्हणजे भारतामध्ये अनेक भाषा आहेत, भारतामध्ये अनेक राज्य आहेत, भारतामध्ये अनेक धर्म आहेत, अनेक पंथ आहेत। हे वैविध्याने हे वेगळेपण हे भारताचं बलस्थान आहे, हे वैशिष्ट्य आहे। पण ते बलस्थान दाबून टाकण्याचा आणि उलट पक्ष सगळ्यांनी एकाच आवाजामध्ये बोललं पाहिजे असा प्रयत्न भाजपचा सुरू आहे। मला असं वाटतं की वन नेशन वन इलेक्शन हे त्या दृष्टीनं ती फार महत्वाची खेळी ठरू शकते। ती खेळी भाजपला उपयुक्त ठरेल आणि मला असं वाटतं की त्याचा मोदींच्या करिश्म्याचा, मोदींच्या चेहऱ्याचा फायदा राज्यामध्ये पण होईल। त्यामुळे सगळ्याच निवडणुका जिंकणं सोपं होईल। पण एकूण लोकशाहीचा विचार करता मला असं वाटतं की हे पाऊल अतिशय चुकीचं आहे। एक पूर्ण देशामध्ये एकाच वेळी सगळीकडे निवडणुका होणं आणि एकाच स्वरूपाच्या निवडणुका होणं, एकाच स्वरूपाचं सरकार सगळीकडे असणं हे मला असं वाटतं की लोकशाहीसाठी अत्यंत मारक आहे आणि याचा फार नीटपणे विचार केला गेला पाहिजे। बिलकुल, खूप धन्यवाद संजय सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी याबद्दल बोललात त्यासाठी।
आणि आता पुढची बातमी. मुंबईमध्ये ग्रँड हयातमध्ये इंडिया आघाडीची बैठक होते आहे. आज या बैठकीचा दुसरा आणि शेवटचा दिवस आहे. या बैठकीला देशभरातील 28 विरोधी पक्ष उपस्थित आहेत. या बैठकीत इंडिया आघाडीकडून लोगोचं अनावरण केलं जाणार आहे. आजच्या दिवशी आघाडीचा संयोजक ठरणार आहे. निवडणूक रणनीतीवर सुद्धा चर्चा करून किमान समान कार्यक्रम ठरवला जाणार आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीत संसदेच्या विशेष अधिवेशनासह वन नेशन वन इलेक्शनवरती चर्चा होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. तर या बैठकीनंतर राहुल गांधींच्या रोड शोसाठी काँग्रेसनं परवानगी मागितली आहे. माहीम स्टेशन ते टिळक भवन असा रोड शो राहुल गांधींचा करण्याचा विचार आहे. मात्र पोलिसांच्या परवानगीवरती हा रोड शो करायचा की नाही हे अवलंबून आहे. इंडिया आघाडीच्या बैठकीचा आजचा दुसरा दिवस आहे. ग्रँड हयात मुंबईतल्या या हॉटेलमध्ये ही इंडिया आघाडीचे म्हणजेच देशातील सर्व विरोधी पक्षांचे नेते एकवटलेले आहेत आणि आज या बैठकीची सांगता होणार आहे. इंडिया आघाडीचा प्रमुख नेता आज निवडला जाणार आहे. निवडणूक नियोजनासाठीची रणनीती सुद्धा आज ठरवली जाणार आहे. या आघाडीमध्ये 5 ते 10 प्रवक्ते तयार केले जाण्याची शक्यता आहे. तर सोशल मीडिया टीम सुद्धा तयार करण्यावरती चर्चा केली जाईल. इंडिया आघाडीच्या बैठकीतल्या आजच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी तर राष्ट्रीय अजेंडा तयार करण्यासाठी एका समितीच्या स्थापनेची शक्यता आहे. तर या सगळ्या मुद्द्यांवरती आज चर्चा होऊ शकते. निवडणुकीमध्ये काय मुद्दे उचलायचे, स्लोगन्स काय असावीत, टॅगलाईन काय असावी यावर सुद्धा आज चर्चा होण्याची शक्यता. या बैठकीनंतर राहुल गांधी यांचा रोड शो करण्याचा विचार आहे. मात्र त्यासाठी जर पोलिसांची परवानगी मिळाली तर हा रोड शो होणार की नाही हे त्यावरती अवलंबून आहे. त्यामुळे इंडिया आघाडीची बैठक जी मुंबईमध्ये सुरू आहे, काल आणि आज अशी 2 दिवस आयोजित करण्यात आली आहे. देशभरातले विरोधी पक्षाचे नेते या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईमध्ये उपस्थित आहेत. थेट जाऊयात, प्रणाली कापसे आमच्या प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्यात. प्रणाली, आज दुसरा आणि शेवटचा दिवस आहे इंडिया आघाडीच्या बैठकीचा. काय आजच्या दिवसाबद्दल? आज महत्त्वपूर्ण बैठका होणार आहे. खरं तर कालच्या दिवशी आपण बघितलं की अनौपचारिक सगळ्यांचं आगमन झालं, त्यानंतर अनौपचारिक बैठका पार पडल्या. संध्याकाळी राहुल गांधी यांची प्रेस कॉन्फरन्स झाली. परंतु या बैठकीच्या दृष्टीनं जर महत्त्वाच्या घडामोडी काही घडणार असतील, महत्त्वाच्या चर्चा जर काही होणार असेल तर तो आजचा दिवस आहे. आज अनेक गोष्टींवर या ठिकाणी निर्णय होण्याची शक्यता आहे. एकतर लोगो फायनल होणार आहे इंडिया आघाडीचा, त्याचबरोबर संयोजक जे आहेत, संयोजक पद कोणाकडे जाईल याबद्दल चर्चा आहे. ज्याबद्दल म्हणजे महाराष्ट्रातनं 2 नावं विशेषतः चर्चेत होती, उद्धव ठाकरे आणि त्याचबरोबर शरद पवार यांचं, मल्लिकार्जुन खरगे यांचं सुद्धा नाव पुढे येताना दिसतंय. तर यापैकी कुणाकडे हे संयोजक पद जातं की या तिघांव्यतिरिक्त इतर कोणाकडे संयोजक पद जातं हे सुद्धा बघणं महत्त्वाचं ठरणार आहे. आता आपण पाहतोय की महत्त्वपूर्ण जे काही नेते आहेत त्यांच्या आगमनाला सुरुवात झालेली आहे. राहुल गांधी हे थोड्या वेळापूर्वी त्यांच्या डोळ्यांच्या चेकअपसाठी म्हणून गेले होते. सुप्रिया सुळे यांचं आगमन झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. सुप्रिया सुळे आहेत आणि त्यांच्याबरोबर शरद पवार सुद्धा आहेत. याच गाडीमधून महाराष्ट्रातलं एक मोठं नेतृत्व, भारतभरामध्ये भाजप विरोधी आघाडी ज्यांनी उघडून ठेवलेली आहे असे एक शरद पवार हे एक मोठे नेते आहे आणि त्यांचं आणि सुप्रिया सुळे यांचं आगमन झालेलं आहे. आज सकाळपासूनच बैठका सुरू होणार आहे आणि या बैठकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका या नेत्यांची असणार आहे आणि त्यामुळे आपण पाहतोय की शरद पवार आणि त्याचबरोबर सुप्रिया सुळे या 2 मोठ्या नेत्यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी जसं म्हणाले की काही वेळापूर्वी राहुल गांधी हे सुद्धा मुंबईतल्या पेडर रोड इथल्या एका आय चेकअप हॉस्पिटलमध्ये गेलेले होते आणि ते सुद्धा थोड्या वेळातच इथे परततील. आता आपण पाहतो आहोत की सुप्रिया सुळे आणि त्याचबरोबर शरद पवार यांचं आगमन झालेलं आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की संयोजक पद कोणाकडे जाईल, त्याबरोबर कमिट्या विविध स्थापन केल्या जाणार आहे. कारण 28 पक्ष एकत्रित येत आहेत, त्यामुळे प्रत्येक पक्षाचे प्रादेशिक पातळीवर काही वेगवेगळे प्रश्न, काही वेगवेगळे विषय असू शकतात. इतकंच नाही तर या पक्षांमध्ये एखाद्या मुद्द्याला घेऊन मतभेद सुद्धा असू शकतात. त्यामुळे या 28 पक्षांची जेव्हा तुम्हाला एकत्रित मोठ बांधायची आहे तर राष्ट्रीय पातळीवर एक किमान समान कार्यक्रम जो आहे तो आखणं गरजेचं आहे. तो किमान समान कार्यक्रम काय असेल हे आजच्या बैठकीमध्ये ठरणार आहे. त्याचबरोबर या इंडिया आघाडीचे प्रवक्ते जे आहेत, म्हणजे या इंडिया आघाडीचे जे काही मुद्दे आहेत ते देशभर पसरवण्यासाठी म्हणून जवळपास 5 ते 10 प्रवक्ते जे आहेत ते नेमले जाणार आहे. ते प्रवक्ते पद महाराष्ट्रामध्ये कोणाकडे जातं हे सुद्धा बघणं महत्वाचं ठरणार आहे. एकूणच जर आपण बघितलं तर आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे, कारण या बैठकीचा तिसरी महत्वपूर्ण बैठक आहे. एक महत्वाचा टप्पा आज पूर्ण होणं अपेक्षित आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे की केंद्र शासनानं अधिवेशन बोलवलेलं आहे. तातडीचं हे अधिवेशन असणारे विशेष अधिवेशन, वन नेशन वन इलेक्शन या संदर्भातलं हे अधिवेशन असल्याचं बोललं जात आहे. आणि त्यामुळे कुठेतरी लोकसभेच्या निवडणुका या मुदतपूर्व होण्याची शक्यता वर्तवली जाते आणि तसं वातावरण निर्माण होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. त्यामुळे आजच्या बैठकीला विशेष महत्त्व यासाठी सुद्धा आहे, कारण जर या निवडणुका पूर्वनियोजित पद्धतीनंच होतील असं जर कोणाला वाटलं असेल तर आता त्या आधी होणार आहे अशी शक्यता निर्माण झालेली आहे. त्यामुळे आता या जी विरोधी आघाडी आहे, भाजप विरोधी आघाडी, यांच्याकडे फारसा कालावधी राहिलेला नाही. चर्चा अशी पण होती आहे की काल असं ठरलेलं की सप्टेंबर अखेरपर्यंत जागा वाटपाचा फॉर्म्युला सुद्धा इंडिया आघाडीचा तयार होणार आहे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवर आज चर्चा होऊ शकेल. संध्याकाळी 4 वाजता जेव्हा पत्रकार परिषद आहे त्यावेळेला यातल्या कुठल्या गोष्टी फायनल झाल्या, कुठल्या मुद्द्यांवर चर्चा झाल्या हे आपल्याला स्पष्टपणे कळू शकेल. बिलकुल प्रणाली, धन्यवाद. आणि संपूर्ण दिवसभर या इंडिया आघाडीच्या बैठकीकडे तुम्ही लक्ष ठेवून राहाच. आता विरोधकांच्या या इंडिया आघाडीच्या बैठकीला प्रत्युत्तर म्हणून महायुतीची सुद्धा मुंबईमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली आहे. महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. वरळीमधल्या नेस्को सेंटरमध्ये सकाळी 9 वाजल्यापासून या बैठकीला सुरुवात होणार असून विभागवार बैठकांचं आयोजन करण्यात आलंय. या बैठकांमधून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाईल. विशेष म्हणजे राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. तर लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशभरात भाजपचं कॉल सेंटर सुरू करण्यासाठी कार्यशाळा घेण्यात येणार आहे. गृहमंत्री अमित शहा आज या कार्यशाळेचं उद्घाटन करतील. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील बन्सल, विनोद तावडे, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव आणि पक्षाच्या सर्व राज्यातील आयटी सेलचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधानांनी एनडीएच्या खासदारांसोबतच्या बैठकीत सर्व खासदारांना आपापल्या भागात कॉल सेंटर सुरू करण्याचा सल्ला दिलाय. साताऱ्यातील जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची 235 एकर जमीन अवैधरित्या ताब्यात घेतल्याचा आरोप आहे. या प्रकरणी मनी लॉन्ड्रिंग केल्याच्या आरोपाखाली दाखल असलेल्या गुन्ह्याच्या प्रकरणात ईडीनं नुकतीच 2 पुरवणी आरोपपत्र दाखल केली आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्राजक्त तनपुरे आणि त्यांचे वडील आणि माजी खासदार प्रसाद तनपुरे, काँग्रेसचे नेते रणजित देशमुख, शिवसेनेचे नेते अर्जुन खोतकर यांच्यासह अनेकांना आरोपी करण्यात आले. ईडीनं 24 आणि 25 ऑगस्टला विशेष पीएमएलए न्यायालयात पुरवणी आरोपपत्र दाखल केले. या बातमीचा महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. मुंबई महानगरपालिकेतर्फे स्वमालकीच्या जमिनींवरील इमारतींच्या पुनर्विकासावर देखरेख ठेवली जात नसल्याबाबत उच्च न्यायालयानं नाराजी व्यक्त केलेली आहे. तसंच या इमारतींच्या पुनर्विकासावर देखरेख ठेवण्याबाबत परिपत्रक काढण्याचे किंवा नियमावली तयार करण्याचे आदेश न्यायालयानं महानगरपालिका प्रशासनाला दिलेले आहेत. राज्यातील आरोग्य सेवांचं बळकटीकरण करतानाच काही अभिनव योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागानं ठोस पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारच्या आरोग्यविषयक योजनांची अंमलबजावणी आदी अनेक मुद्द्यांवर आरोग्य विभागातील वरिष्ठ डॉक्टरांची पथकं आंध्र प्रदेश, केरळ, तामिळनाडू आणि राजस्थान या 4 राज्यात पाठवण्यात आली होती आणि या समितीनं तामिळनाडूतील पायाभूत आरोग्य सुविधा तंत्रज्ञानाचा समन्वय, माता बाल आरोग्य, साथीच्या आजारांचं नियंत्रण याचाही आढावा घेतलाय.
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील पुण्याच्या दिशेनं जाणारी वाहतूक आज दुपारी 12 ते 2 या दरम्यान पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे. लोणावळ्यातून बाहेर पडण्याच्या मार्गावर गॅन्ट्री बसवण्याचं काम हाती घेण्यात येणार आहे आणि त्यामुळे या वेळेमध्ये पुण्याच्या दिशेनं वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय MSRDCनं घेतलेला आहे. पावसाळा हंगामात बंद असलेली बोटसेवा प्रवाशांच्या सेवेमध्ये पुन्हा दाखल होते. बोटसेवा सुरू होणार असल्यानं अलिबागमध्ये पुन्हा पर्यटन बहरण्यास सुरुवात होणार आहे. पावसाळा हंगाम सुरू होण्यापूर्वी जून महिन्यापासून मांडवा ते गेटवे ही प्रवासी जलवाहतूक सेवा बंद केली जाते आणि त्यामुळे प्रवाशांना रस्तेमार्गे प्रवास करावा लागतो. नंदुरबार जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीमध्ये नवापूर तालुक्यातील खतांच्या पुरवठ्यावरून शेतकऱ्यांची होत असलेली पिळवणुकीवरून सदस्यामध्ये मोठी नाराजी पाहायला मिळाली. नवापूर तालुक्यातील खत विक्रेते हे लिंकिंगचा आधार घेत शेतकऱ्यांना युरियासोबत अन्य निविष्ठा घेण्याची सक्ती करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे आणि स्थायी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातील खत विक्रेत्यांवर धाडी टाकून कारवाईची मागणी केली आहे. ऑगस्टमध्ये मुंबईतील 10,443 घरांची विक्री झाली असून राज्य सरकारला यातून मुद्रांक शुल्काच्या रूपात 773 कोटी रुपये महसूल मिळालेला आहे आणि मागील काही महिन्यांपासून मुंबईतील घर विक्री स्थिर आहे. साधारण 9,000 ते 13,000 या दरम्यान घरांची विक्री होत असून आता सणासुदीच्या काळात दसरा आणि दिवाळीमध्ये घरांच्या विक्रीमध्ये वाढ होईल अशी आशा बांधकाम उद्योगातील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. गणेश मंडळांना महावितरणाकडून तात्पुरत्या स्वरूपात आणि त्वरित वीज जोडणीची सुविधा उपलब्ध केली जाते आणि या जोडणीसाठी घरगुती वीजदार आकारण्यात येणार आहेत. तरी सार्वजनिक गणेश मंडळांनी या सुविधेचा लाभ घेत अधिकृत वीज जोडणी घेऊनच विजेचा वापर करावा असं आवाहन महावितरणानं केलेलं आहे. गणरायाचं आगमन होण्यापूर्वीच त्याच्या मार्गातील ओव्हरहेड वायर आणि झाडांच्या फांद्यांचे अडथळे दूर व्हावेत यासाठी समितीनं ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात सर्वेक्षण. माजी राष्ट्रपतींच्या अध्यक्षतेखाली जी समिती आहे त्या समितीच्या संदर्भात किंवा समितीला काम करण्यासाठी किमान 3 महिन्यापेक्षा अधिक कालावधी लागेल आणि तोपर्यंत डिसेंबरच्या पुढे आपण जाऊ आणि या राज्यातील 12 राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या सहमतीशिवाय त्या राज्यातील विधानसभेच्या ठरावाशिवाय संविधानामध्ये बदल करायचा झाला तर तुम्हाला तो 1/3 जो आकडा लागतो तो आकडा आत्ता भारतीय जनता पक्षाकडे आहे का इथून प्रश्न उपस्थित होईल आणि म्हणून ही केवळ अदानीच्या मुद्द्यावर राहुल गांधींनी टाकलेला जो बाम होता तो किंवा तो विषय होता त्या विषयाला डायव्हर्ट करायसाठी हे सगळे प्रयत्न सुरू आहेत. त्या विषयाचं महत्त्व कमी करायसाठी चाललेले हे प्रयत्न आहेत आणि ज्या पद्धतीनं इंडियाची बैठक होऊन लोकांपर्यंत जो मेसेज जातोय जी विरोधकांची ताकद एकजुटते आहे त्याला घाबरून अशा प्रकारची विचलितपणा आणि त्यामध्ये मग तुमचं सिलेंडरचं दर कमी झालं 200 रुपये हा त्याचाच एक भाग आहे. कारण 2 महिन्यापूर्वी 3 महिन्यापूर्वी ते दर कमी झाले होते आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये गॅसचे. त्यावेळेस का केलं नाही? आता डिझेल 60 रुपयावर आणतील ती शक्यता आहे. मग हे सगळे जे प्रयोग आहेत ते डिस्टर्ब झाल्याचे प्रयोग आहेत. पराजय पुढे दिसल्यानंतर ही परिस्थिती नाकारता येत नाही. माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना या समितीचं अध्यक्षपद देण्यात आलेलं आहे. याकडे तुम्ही कसं पाहता? त्याला तुमचं समर्थन असेल? नाही, समर्थनाचा विषय नाही. सरकारचा तो अधिकार आहे कोणाला अध्यक्ष करायचा. पण सरकारने अध्यक्ष करून उपयोग नाही. ती एक बाजू झाली. जर 1 नेशन 1 इलेक्शनसाठी अपोजिशनला विश्वासात घेणं हे तेवढंच महत्वाचं आहे. कारण या देशातील 12 राज्यामध्ये क्लिअर हे अपोजिशनचे मुख्यमंत्री आहेत आणि 6 मुख्यमंत्री हे स्टँड आहेत. ते सध्या त्यांची भूमिका ना तिकडची ना इकडची अशी आहे. अशा स्थितीमध्ये जे निर्णय होतात त्या निर्णयासाठी लागणारं बहुमत जे लागतं पार्लमेंटमध्ये ते आहे का हाही प्रश्न उपस्थित होतो. त्यामुळे मला वाटतं हे जे सगळं चाललेलं आहे किंवा आमचा आक्षेप असायचं काही कारण नाही, आक्षेप घेण्याचंही कारण नाही, पण हे केवळ धुडपेक आहे. यामध्ये काही होईल असं मला दिसत नाही. सर, कन्व्हिनियर पदावरती देखील अजूनपर्यंत कोणतीही चर्चा झालेली नाही. कन्व्हिनियर अजूनपर्यंत होणार नाही असं कळतंय. काय नक्की कन्व्हिनियरची भूमिका असणार आहे? कारण की खरगेंचं नाव पुढे होतं, आता असं कळतंय की लोगोचं अनावरण होणार नाही, कन्व्हिनियर तुमचा अजूनपर्यंत नेमला जाणार नाही.
नाही नाही, तो ठरेल ना. ही तिसरी बैठक आहे. या पुढची बैठक आता तामिळनाडूचं निमंत्रण स्टॅलिन साहेबांनी दिलेलं आहे 4थ्या बैठकीमध्ये. या सगळ्या बैठकीमध्ये एक एक विषय पुढे जात आहोत आम्ही, आणि आमची संख्या वाढत आहे. विरोधकां म्हणजे इंडियाची संख्या वाढत आहे, हे सुद्धा त्याचा एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे. त्यामुळे अधिकची संख्या पुन्हा वाढू द्या. सर्वांना विश्वासात घेऊन सर्व ठरेल, आणि मला वाटतं की कुठेही त्यामध्ये अडचण येणार नाही. सर, फारुख अब्दुल्ला असेल, निवडणुका जर लवकर होणार असतील आणि तुमच्या बैठकावर बैठका अशाच पुढे जात राहिल्या तर मग या आघाडीचं नेमकं काय होणार? बैठका पुढे जात राहील म्हणजे बैठका होत आहेत, आम्ही एकत्र येत आहोत, हीच तर धडकी आहे. पुन्हा 1-2 बैठका घेऊ द्या, म्हणजे गॅस पुन्हा 500 रुपयांनी कमी होईल, डिझेल 40 रुपयांनी कमी होईल. धसका घेतलाय ना बैठकांचा. पुन्हा 1-2 बैठका झाले तर फरक काय पडलाय? तुमच्या आघाडीमध्येच असलेले फारुख अब्दुल्ला असतील, डी राजा असतील, ते म्हणतात एक वर्किंग कमिटी जी आहे ती स्थापन झाली. वन पोल को लेकर ही समिति गठित की वडेट्टीवार गई है, सर. उपराष्ट्रपति संचालित हिंदी करेंगे. तो हो द्या. नहीं, 1 नेशन 1 इलेक्शन के बारे में जो सरकार कह रही है वो गुमराह करने का काम कर रही है. जो एक्स प्रेसिडेंट को इंडिया के उसको चेयरपर्सन किया गया है, मुझे लगता है कि उसे कुछ हासिल होने वाली बात नहीं है, क्योंकि उनको स्टडी करने के लिए उनका अंतिम जो अहवाल आने के लिए कम से कम 4 महीने का 3-3.5 महीने का कालावधि लगेगा. इसके साथ साथ 12 स्टेट में अपोजिशन के सीएम है, उनके भी स्टेट का कंसर्न लगेगा. इसके बाद भी जो 1/3 का मैजिक फिगर चाहिए वो भी उनके पास में आज है क्या? तो नहीं है, ऐसा मुझे लगता है. तो ये जो बातें हैं 1 नेशन 1 इलेक्शन, ये केवल अदानी जैसे मुद्दों को साइड ट्रैक करने के लिए ये मुद्दे उठाए जा रहे हैं, और ये जो पिल्लू छोड़ा जा रहा है, इससे लोगों का ध्यान भटकाने का काम ऐसे विषयों को सामने लाकर किया जा रहा है. रामनाथ कोविंद का ही चुनाव क्यों किया गया है, इस पर कोई प्रतिक्रिया? नहीं, रामनाथ कोविंद का क्यों चुनाव किया वो उनका अधिकार है, उनको लगा वो किया. पर हमारे अपोजिशन को जब तक विश्वास में लेकर ये बातें नहीं होती है, तब इस बात में कोई अर्थ नहीं होता है, ना इसमें कोई आगे बढ़ने की बात होती है. सर, इसी के अलावा लोगों का जो अनवीलिंग था वो 10:15 पर होना था, पर वो पोस्टपोन कर दिया गया है. कोई स्पष्टीकरण? नहीं, हमें स्पष्टीकरण की जरूरत नहीं है. वो होना था, आगे होगा. उसमें और सारे पार्टियां हमारे साथ में होऊ शकतं. लोगो अत्यंत महत्वाचा विषय. अनेक पक्ष इथे आलेले आहेत. काही पक्षांना लोगोवर काही चर्चा करायची असेल तर आम्ही आज ती वेळ त्यांना दिलेली आहे, पण कॅन्सल हा शब्द बरोबर नाही. सर, 5 दिनों के स्पेशल सेशन के दौरान 1 नेशन 1 इलेक्शन की बात हो रही थी, और अक्टूबर 1 पूरी कमेटी देखिए ये एक सवाल पूछो. सर, संयोजक पदावरती जे आहे कुठेतरी वाद असल्यामुळे होऊ शकेल अशा प्रकारची चर्चा आहे. काय बोलतो? हे आपल्याला बाहेर कोणी सांगितलं? चर्चा तुम्ही काही करा, बैठक आतमध्ये चालू असते. काल अनौपचारिक म्हणजे इन्फॉर्मल चर्चा होत्या. आज साधारण 11 वाजल्यापासून आम्ही अत्यंत महत्वाच्या विषयावर चर्चा करतो. सर, हिंदी में त्याच्यावरती कोऑर्डिनेशन कमिटी, समन्वय समिती, इतर समित्या याच्यावर चर्चा होईल. 28 पक्षांचं ही इंडिया आघाडी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे समन्वय, कन्व्हेनर याच्यावर चर्चा होईल. 28 पक्षांचं ही इंडिया आघाडी आहे. त्याच्यामध्ये प्रत्येक पक्षाला सामावून घेण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याच्यामुळे समन्वय, कन्व्हेनर, चेअरमन हे विषय येत नाहीत. आम्ही प्रत्येक जण प्रत्येक क्षेत्रामध्ये या कमिटीच्या आम्ही काम करतो. याच्यावरती याच्यामध्ये एक मुख्य कोऑर्डिनेशन कमिटी आहे, मुख्य समन्वय समिती आहे. याशिवाय एक रिसर्च कमिटी आहे, कॅम्पेन कमिटी आहे, अजेंडा अँड मॅनिफेस्टो म्हणजे जाहीरनामा कमिटी आहे. अशा अनेक समित्यांवरती आम्हाला आज त्याच्यावर चर्चा करायची आहे, आणि त्यामध्ये तो एक वर्किंग ग्रुप आहे, आणि त्याच्यामध्ये आम्ही प्रत्येक पक्षाला सामावून घेऊ. मराठीमध्ये 1 नेशन 1 इलेक्शनची कमिटी केली. 1 नेशन एंड वो क्या होता है भाई?
ये देश एक ही है ना, थोड़े अलग अलग देश है। ये देश में कोई अलग अलग अगर बात करता होगा, वैसे तो एक विधान एक संविधान की बात भी हम करते हैं। तो वन नेशन तो वन है, क्या किसी के मन में शंका है? इलेक्शन भी एक होता है, जो संविधान ने हमको अधिकार दिया है। लोकसभा, विधानसभा, वन नेशन और वन इलेक्शन ठीक है, लेकिन उससे पहले फेयर इलेक्शन लीजिए। फेयर इलेक्शन हमारा नारा है, नॉट वन नेशन वन इलेक्शन, वी वांट फेयर इलेक्शन, जो आज देश में नहीं हो रहा है। और ये फेयर इलेक्शन जो हम मांग रहे हैं, ये टालने के लिए ये वन नेशन वन इलेक्शन का ये फंडा लेकर आए ये लोग। तो वन कोर की कमेटी की बैठक एक सेकंड और ये मुझे लगता है एक षड्यंत्र है चुनाव आगे ढकलने के लिए। तो वन कोर ये लोग कमेटी चुनाव ही गठित नहीं की लेना चाहते। रामनाथ कोविंद जी के अंडर रामनाथ कोविंद जी जब राष्ट्रपति थे तो उनके तरफ ध्यान किसी ने दिया नहीं है सरकार ने। आप बेचारे रिटायर हो गए तो उनके ऊपर जिम्मेदारी दी है। ठीक है, देख लेंगे। सर, गठबंधन से डरे हुए हैं, इसलिए आपको लग रहा है इंडिया से डरे हुए लोग, ये लोग बौखला गए हैं, डर है उनके मन में, डर है, इसलिए दर दिन एक नया नया फंडा लेकर आते हैं। कल यहाँ हमारी मीटिंग चल रही है, तो मीटिंग के ऊपर से ध्यान हटाने के लिए ये सब लेकर आते हैं। आप देखिए, अब ये लोगों ने पार्लियामेंट सेशन, स्पेशल सेशन बुलाया है, क्या जरूरत है? जब सेशन चलता है तो प्रधानमंत्री आते नहीं, जब सेशन चलता है तो सरकार की तरफ से सेशन चलने नहीं देते। अब ये कौन सा अमृतकाल आया है नया सेशन, वो भी हमारे गणपति के सीजन में। महाराष्ट्र के साथ बहुत से राज्यों में हम गणपति का उत्सव त्योहार मनाते हैं, ये सार्वजनिक त्योहार है। तो हमको महाराष्ट्र को हमेशा 10 साल में जिस प्रकार की ये हमसे ये बर्ताव करते हैं, अब गणपति में सेशन, यानी महाराष्ट्र के सांसद वहां न पहुंचे, हमारी बात नहीं रख पाए। गणपति के साथ भी ये छल है, कपट है। तो वन इलेक्शन वन कोर का क्या आप लोग विरोध करेंगे, क्या उसे कंडेम करेंगे? त्याच्यावरती मी जरा आज आम्ही बरेच दिवस आतमध्ये आहोत, बाहेर काय चाललंय माहिती नाही। मोदीच्या सरकारनं, आमच्या प्रधानमंत्री मोदींच्या सरकारनं काल एक नवा फुगा हवेत सोडलेला आहे, वन नेशन वन इलेक्शन। त्याच्या आधी एक निशान एक संविधान वगैरे विधान काय झालं जम्मू काश्मीरला, तिथे आधी इलेक्शन घ्या वन नेशन मध्ये, वहां इलेक्शन लीजिए आप। जम्मू कश्मीर में, मणिपुर में वन नेशन वन इलेक्शनच्या आधी या देशामध्ये फेअर इलेक्शन व्हायला पाहिजे। भ्रष्ट इलेक्शन कमिशन या देशामध्ये जे काम करते आहे, हा भ्रष्ट इलेक्शन कमिशन ते दूर केलं पाहिजे। भ्रष्ट इलेक्शन कमिशन दबावाखाली काम करणारे इलेक्शन कमिशन जोपर्यंत आहे तोपर्यंत या देशामध्ये फेअर इलेक्शन होणार नाही। त्याच्यामुळे वन नेशन वन इलेक्शन हे राजकीय फंड आहेत। आपण घाबरलेला आहात इंडिया आघाडीच्या या ताकदीला, आणि त्यातून तुम्हाला हे सगळं हा माथेफिरूपणातून सुटलेला आयडिया आहे। च्या बैठकीसाठी महाविकास आघाडीतले हे नेते आलेले आहेत आणि त्याचसोबत संपूर्ण राज्यभरातील विरोधी पक्षांचे नेते या बैठकीला हजर आहेत। आणि त्या बैठकीला जाण्यापूर्वी संजय राऊत माध्यमांशी बोलत होते। आणि आता पुढच्या बातम्यांकडे वळूयात। पावसासंदर्भातली बातमी आहे। नाशिकच्या सटाणा तालुक्यातील काही भागात पावसानं हजेरी लावली। चौगाव परिसरात दमदार पाऊस झाल्यामुळे माना टाकलेल्या पिकांना आता जीवदान मिळालंय। मात्र नदी नाले ओढे अजूनही कोरडे असल्यामुळे पाणी टंचाई मात्र कायम आहे। नाशिकच्या सटाणा या ठिकाणी पावसानं हजेरी लावल्यामुळे सुकत आलेली किंवा माना टाकलेल्या पिकांना आता जीवदान मिळालंय।
रत्नागिरी जिल्ह्यातल्या दापोलीमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे भात शेती चांगलीच बहरली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसानं पाठ फिरवल्यामुळे भात पिकावरती करपा तुडतुडे रोगाचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत आणि पावसाअभावी पिकं करपू लागली आहेत. अशातच आता रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानं शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. पावसानं दडी मारल्यामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणं अद्याप पूर्ण क्षमतेनं भरलेली नाहीत. या पार्श्वभूमीवर उद्या होणाऱ्या कालवा समितीच्या बैठकीत पाणी कपातीचा निर्णय होण्याची दाट शक्यता आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये सध्या 27.6 अब्ज घनफूट पाणीसाठा आहे आणि गेल्या वर्षी हा साठा 29.07 टीएमसी होता. पुणे जिल्ह्याच्या आंबेगाव तालुक्यातील पूर्व पट्ट्यामध्ये असलेल्या धामणी पहाडदरा परिसरात पावसानं पाठ फिरवली आहे. त्यामुळे पाण्याची गंभीर परिस्थिती दिसतेय. शेतकऱ्यांवरती पिकं वाचवण्यासाठी टँकरनं पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. धामणी परिसरात शेतकरी आपलं बटाटा पीक वाचवण्यासाठी टँकरद्वारे पाणी घालून बटाटा पीक जगवण्याचा खटाटोप करतायत. धाराशिवमध्ये सोयाबीन पाठोपाठ उडीद उत्पादक शेतकरी सुद्धा पाऊस न पडल्यामुळे अडचणीत आलाय. उडदाची पेरणी करून 1.5 महिन्याचा कालावधी लोटला तरी समाधानकारक पाऊस न पडल्यामुळे पिकं वाळून जात आहेत. जिल्ह्यात 1.25 लाख एकरावरती जवळपास उडदाची लागवड झालेली आहे आणि बाजारात सध्या उडदाला 9 ते 9.5 हजार रुपयांचा भाव मिळतोय. यावर्षी उडदाचं पीक पुरेसं न झाल्यास पुढील काळात उडदाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. लय नुकसान आहे. नुकसान म्हणजे बोलतं नुकसान आहे. अहो इकडे जवळजवळ 15-20 हजार रुपये खर्च झाला आहे सोयाबीनला. 4,000ची पिशवी इकायला 4,000 रुपये क्विंटल आणि घ्यायला 4,000ची पिशवी 25 किलोला 25 किलो. काय यंदा शेतकऱ्याची यंदा नीटच आहे. जनावराचं काय लय अवघड आहे. 4-5 हजार रुपये शेकडा काढवाय. यावर्षी देशभर अन्नधान्य आणि कडधान्यांची पेरणी योग्य प्रकारे झालेली नाही. मागणीच्या तुलनेमध्ये आवक होत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरात प्रचंड वाढ होऊ लागली आहे. किरकोळ बाजारात तुरडा 160 ते 200 रुपये किलोनं विकली जात असून मूग डाळ आणि उडीद डाळीनं सुद्धा 1.5 शतक पूर्ण केलंय. संपूर्ण वर्षभर महागाईचा आलेख वाढत राहण्याची शक्यता आहे. सप्टेंबर महिन्यात सुद्धा कमी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय आणि अशाच परिस्थितीमध्ये खरीप हंगाम धोक्यात आलाय. दमदार पाऊस न झाल्यास प्रमुख पिकांचं उत्पादन घटण्याची भीती आहे. चांगला पाऊस न झाल्यास देशामध्ये धान, ऊस, डाळी, तेल, मूग, कापूस तसंच सोयाबीन यासारख्या महत्त्वाच्या पिकांवरती परिणाम होण्याची शक्यता आहे. धुळ्यातील शेतकऱ्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेराव घातला. इमर्जन्सी लोडशेडिंगच्या नावानं सुरू असलेला मनमानी कारभाराचा शेतकऱ्यांनी निषेध केलाय आणि दिवसातून 2 ते 3 वेळा विद्युत पुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांचा विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास सहन करावा लागतोय. एकीकडे पावसानं दडी मारल्यामुळे पिकं संकटात आली आहेत आणि दुसरीकडे विहिरीत असलेल्या जेमतेम पाण्यावरती पिकं जगवण्यासाठी शेतकऱ्यांना लोडशेडिंगमुळे मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे विद्युत पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास महावितरण विभागाच्या कार्यालयावरती धडक मोर्चा काढण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला. कल्याण डोंबिवली महापालिकेच्या परिवहन सेवेतील बस चालकावरती एका माथेफिरूनं कोयत्यानं हल्ला केल्याचा प्रकार समोर आलाय. यावेळी त्याला बस चालकानं प्रतिकार केल्यामुळे त्यांनी बसच्या काचा फोडल्या. या प्रकरणी माथेफिरूला अटक करण्यात आली आहे. बायको सोडून गेली आणि म्हणून मानसिक तणावातून त्यानं हा हल्ला केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आणि या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. तिथे आमचे अचानक ट्रॅफिक लागल्यामुळे आम्ही ट्रॅफिकमध्ये चालत होतो. तर हे अज्ञात माणसं आला आणि त्यांनी विनाकारण तो शिवीगाळ करत होता आणि कोयता घेऊन आला आणि काचेवर मारायला लागला. हातावर पहिले माझ्या हातावर लागला पण मी हात खेचून घेतला, मला लागला, तो काचेवर आला. बस बाकी काय नाही. तो लगेच बाजूला पळाला लगेच तो काच पडला. आणि एक सविस्तर बातमी पाहूयात. गोकुळ दूध संघाला चौकशीच्या फेऱ्यात आणण्यात भाजपचे चंद्रकांत पाटील यांचा हात असल्याचा आरोप केला जातोय. शौमिका महाडिक यांनी सुद्धा चंद्रकांत दादांनी विशेष सहकार्य केल्याचा उल्लेख केल्यामुळे या आरोपाला बळ मिळालंय. दुसरीकडे सत्तेत सहभागी असलेल्या हसन मुश्रीफांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचेच फोटो अहवालावरती छापून याबाबतच्या चौकशीला खो घालण्याचा प्रयत्न केलाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट.
कोल्हापूरचा गोकुळ दूध संघ चौकशीच्या फेऱ्यात अडकला. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांच्या ताब्यात असलेल्या या संघात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत महाडिक गटानं राज्य सरकारकडे चौकशीची मागणी केलेली. सत्ताधारी सतेज पाटील गट कोर्टात गेल्यानं गोकुळचे शासकीय लेखापरीक्षण लांबणीवर पडलं होतं. आता मात्र सतेज पाटील गटाची याचिका फेटाळल्यानं गोकुळच्या चौकशीचा मार्ग मोकळा झालाय. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी गोकुळला चौकशीच्या फेऱ्यात आणल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे महाडिक गटाच्या शोमिका महाडिक यांच्या विधानामुळे यावर एक प्रकारे शिक्कामोर्तब झालंय. चंद्रकांत दादांचं सुद्धा खूप चांगलं सहकार्य इथे लाभलेलं आहे मला, आणि मला तुमच्या सर्वांच्या माध्यमातून त्या प्रत्येक व्यक्तीचं म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक व्यक्तीचं मनापासून आभार मानायचं आहे. ही फक्त सुरुवात आहे, सुरुवात चांगली झालेली आहे आणि मला निश्चित खात्री आहे की याच्या पुढे सुद्धा सगळं चांगलं होणार आहे. पण मागील 2 महिन्यात चित्र बरंच बदललंय. आधी विरोधात असलेले हसन मुश्रीफ आता सत्ताधारी गटात सहभागी झाल्यात. त्यामुळे गोकुळ दूध संघ चौकशीच्या फेऱ्यात येऊ नये यासाठी मुश्रीफांनी राजकीय खेळी करत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचे फोटो अहवालावरती छापलेत. तर चौकशीचे आदेश देणाऱ्या राधाकृष्ण विखे पाटील यांचाही फोटो अहवालावरती छापण्यात आलाय. त्यामुळे गोकुळचा हा अहवाल चर्चेचा विषय बनलाय. राजाश्रय मिळाल्याशिवाय गोकुळ वाढणार नाही असं म्हणत गोकुळच्या अध्यक्षांनीही या फोटोंचं समर्थन केलंय. देवेंद्र फडणवीस, अजितदादा, दुसऱ्या पानावर राधाकृष्ण पाटील ज्यांनी आमची चौकशी लावली त्याचा फोटो घातला आहे. आपले काही नेते मुश्रीफ साहेबांचा फोटो घातला आहे आणि ह्यांचाही फोटो घातला आहे, कुणाचा बंटी साहेबांचा. जर आमच्या डोक्यात असतं नाही 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 जरा राधाकृष्ण त्यांची जास्त ऐकायला असं काही प्रकार नाही. शेवटी शासन दरम्यान आहे, आम्हाला सगळ्यांचं सहकार्य पाहिजे आहे आणि राजाश्रय महत्त्वाचं असतोय. गोकुळ एकट्या ताकदीवर वाढणार नाही, वरून आम्हाला सपोर्ट घेऊनच पुढे जायला पाहिजे. ही भूमिका घेऊन आमच्या अहवालात मी फोटो यावेळी घातले. सत्ता बदल होताच गोकुळला चौकशीच्या फेऱ्यात आणून चंद्रकांत पाटील यांनी मुश्रीफ आणि सतेज पाटलांना टार्गेट केलं होतं. आता मुश्रीफांच्या सत्ता सहभागानंतर संपूर्ण गोकुळलाच आपल्या बाजूनं खेचण्याची खेळी भाजपनं सुरू केल्याची चर्चा आहे. त्यामुळे सतेज पाटलांच्या सोबतीनं गोकुळवर सत्ता काबीज केलेले हसन मुश्रीफ आता नेमकी काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. ज्ञानेश्वर साळोखे, न्यूज 18 लोकमत, कोल्हापूर. ब्रेकनंतर स्वागत. आणि आता बातमी आहे पालघर जिल्ह्यातील बोईसरमध्ये एनआयएनं छापा टाकून तिघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलंय. आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनेसोबत संबंध असल्याच्या संशयातून हमराज शेख याला फेब्रुवारीमध्ये बोईसरमधून अटक करण्यात आली होती आणि आता ताब्यात घेतलेल्या तिघांचा शेख याच्याशी संपर्क होता. हे तीनही संशयित हे अवधनगर परिसरातील रहिवासी आहेत. आणि आता एक नजर टाकूयात राज्यातल्या काही महत्त्वाच्या शहरातील आजच्या तापमानावर. इथे वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा न्यूज 18 लोकमत.